नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता जस्ट माझं एक मी शोरूम पार्सल आलं आणि तेच मी आणायला गेलेले होते खाली। तर मी ना हे ऑर्गनायझर मागवले, तर ते मी अनबॉक्स पण केले। तर खूप मोठा बॉक्स आला त्याच्यासोबत आणि थोडीशी मोठीच वस्तू मागवलेली आहे। तर हे मी प्लॅस्टिकचे ऑर्गनायझर मागवले ते। तर मी एका ताईचा व्हिडिओ बघितला होता, तर तिथं पाहिलं होतं असं, आणि माझ्या फ्रीजच्या शेजारी थोडीशी जागा शिल्लक आहे। त्या जागेमध्ये मला काहीतरी ठेवायला पाहिजे होतं, म्हणून मग मी हे मिशोवरून मागवलं। आणि तिथं माझं ज्या काचेच्या वस्तू आहेत, म्हणजे काचेच्या बॉटल्स आहेत, काचेचे अजून ग्लास आहेत, तर त्या वस्तू ठेवण्यासाठी मी हे मागवलेले आहे। तर याची क्वालिटी कशी आली ते आधी सांगते तुम्हाला। कारण ऑनलाईन वस्तूंचं काय होतं की फोटो जशा दिसतात ओरिजिनलमध्ये तशा नसतात। माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मी त्या वस्तू मागवल्या, पण आल्याच्या नंतर आवडल्याच नाही, मग त्या परत रिटर्न कराव्या लागल्या, किंवा डॅमेजच वस्तू आल्या त्याच्यामुळे रिटर्न कराव्या लागल्या। तर आता याच्यात जर काही डॅमेज निघलं तर हे परत रिटर्न करावंच लागणार आहे। पण काही काही वस्तू माझ्या मिशोवरच्या चांगल्या आलेल्या आहेत, आणि ऑर्गनायझरच्या बाबतीत तर चांगलं आहे मिशो। कारण मी याच्या आधी पण एक ऑर्गनायझर मागवला होता ना, तर तो पण खूप छान आहे। खूप दिवस झाले मी तो वापरते, तर तो तुम्हाला एखाद दिवशी नक्की दाखवेल। तर आता हा जो मागवलेला आहे ना तो दाखवते। आणि हा मी 4 याचा मागवला, यामध्ये 2 याचा पण येतो, 3 याचा पण येतो, 5 याचा पण येतो। थोडंसं नाही का किंमत मला जास्तच वाटली, पण आता क्वालिटी पाहूया कशी आहे। तर हे असं वागतंय, तर बसवल्याच्या नंतर वाकायचं नाही असं वाटतंय, आणि हे तरी चांगलं निघावं, हे ऑर्गनायझर चांगलं निघावं असं मला वाटतं। तर बसवल्याच्या नंतर बहुतेक हे असं वाकायचं नाही, पण हे असं वागतंय, त्याच्यामुळं याच्यामध्ये जड वस्तू जास्त ठेवू शकत नाही। पण तरी सुद्धा पाहू ठेवून सगळं जोडून झाल्याच्या नंतर वस्तू ठेवून। तर आता ठीक आहे, डॅमेज आहे का ते आधी चेक करून घेते, मग जोडते। तर तुमच्यासोबत होतं का कधी ऑनलाईन खरेदी केल्यावर? असं माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा होतंय, आणि ऑनलाईन घेतलेल्या बऱ्याचशा वस्तू माझ्या बंद पण पडलेल्या आहेत। त्यामुळं ना ऑनलाईन घ्यायची भीती पण असते, पण ना कधी कधी आपल्याला बाहेर जायला वेळ नसतो, घरातल्या जबाबदाऱ्या, तसेच लहान मुलांना आपण घेऊन जाऊ शकत नाही दुकानात, आणि कधी पण दुकानात जाऊन पाहून घेतलेली वस्तू ही बेटरच असते। पण आपल्याला ऑप्शन नसतो, आपल्याला घरपोच येतंय, म्हणून मग आपण ऑनलाईन वस्तू खरेदी करतो। तर ठीक आहे, मी पण घेते ऑनलाईन। आता मला कुठं जाणार हे ऑर्गनायझर पाहायला, त्याच्यामुळं तर याच्यात ना हे 2, हे 3, 4, हे 4 ऑर्गनायझर, आणि हे त्याला असं जोडायला आलेलं आहे ह्याच्यात असं, आणि त्याच्यात, आणि याला हे खाली याचं काय म्हणतात याला, असं आपण याला ओढू शकतो। परत याला चाक आहे, म्हणजे प्लॅस्टिकची चाक आहे, पण याला आपण ओढू शकतो, परत लोटू शकतो, असं आहे। तर याला 2 चाकांचं हे पण आलेलं आहे। तर पाहूया जोडून कसं होतंय काय, पण पाहू आता फ्रीजच्या शेजारी बसते की काय। आता हे कसं आहे जोडायचं, तर याच्यात ना कसं जोडायचं ते पण, कसं जोडायचं ह्याच्यात दिलेलंच नाहीये। नाहीतर काय काय याच्यात आहे ना कसं जोडायचं ते पण दिलेलं असतं, याच्यात पण नाही दिलेलं। तर आता मला मोबाईलवर पाहूनच जोडावं लागेल, किंवा ट्राय करते, झालं तर झालं। ह्या पिशवीत पण नाही। तर मी याच्याकडून ही कळले की असे ऑर्गनायझर मिळतात म्हणून, नाहीतर किती दिवस झाले माझ्या फ्रीजच्या शेजारी तशीच जागा आहे, आणि तिथं मी पिशव्या घालते, ज्या भाजीच्या वगैरे पिशव्या येतात त्या तिथं घालून ठेवते। पण आता मी तिथली जागा छान करणार आहे, तुम्हाला दाखवते पण मी तिथली जागा। चला तर मग हे जोडून घेते आधी। पण हे मला जोडायचंच येत नाहीये, भरपूर ट्राय केलं मी, पण आता मी नाहीचा मोबाईल व्हिडिओ बघते, जोडते, मग तुम्हाला दाखवते। कारण की मला ना कोणतं कशात घालायचे हेच कळत नाहीये, जायचं तुटून नाही तर जोडायच्या आधीच। तर मी ना नंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, आधी मी आत्ताच मी याचा व्हिडिओ पाहिला यूट्यूबवरती, आणि हे ऑर्गनायझर जोडायला खूप सोपे असतात, पण हे नवीन असल्यामुळे थोडंसं कडक होतं, त्यामुळं मग ते बसत नव्हतं, त्यामध्ये थोडंसं इकडं तिकडं ओढायला लागत होतं, त्यानंतर मग ते बसत होतं। आणि त्याला खालच्या बाजूने ना अशी चाकं दिले ते प्लॅस्टिकची, जे चाकं आपण ट्रॉलीसारखे मागं पुढं करू शकतो। तर मी हे चाके चालवून पाहिली, तर ती ना एकदम अशी स्मूथ मागे पुढे होत नव्हती। तर म्हटलं आता ही चाकं खराबच निघतात काय नो,
पण नवीन आहे त्यामुळे कदाचित मागे पुढे व्हायला थोडंसं हे होत असेल, एकदा की रुळले की चालतील. पण पाहूया, वापरून तर पाहूया. तर मी हे खालचं ऑर्गनायझर जोडून घेतलं. त्यानंतर जसं पाहिलं होतं तसं हे सगळं स्टेप बाय स्टेप जोडून घेतलं. आणि याआधी मी एक ऑर्गनायझर मागवलं होतं ना, ते ऑर्गनायझर जोडायला खूप सोपं होतं आणि खूप छान असं ऑर्गनायझर होतं. तर मला ते ऑर्गनायझर खूप आवडलं आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आली होती आणि त्याचा खूप छान असा वापर पण होतो आहे घरात. तर अशा ना स्टेप मी जोडून घेतल्या. तर त्यामध्ये ना भरपूर असं अंतर होतं, जे की मला वाटतं की नको पाहिजे होतं. आणि हे ऑर्गनायझर मी माझ्या फ्रीजच्या साईडला जी जागा आहे ना, तिथं ठेवणार आहे. तर ना प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूला एक व्यवस्थित जागा असावी. तर आम्ही रेंटने राहतो आणि रेंटचं घर म्हटलं की खूप सारी अरेंजमेंट करावं लागते. तसं स्वतःचं घर असेल तर आपण ट्रॉलीज बनवू शकतो किंवा स्टोरेजसाठी आणखी काही फर्निचर बनवू शकतो. पण रेंटच्या घरामध्ये ना जेवढी जागा असेल ना तेवढ्यातच ॲडजस्ट करावं लागतं. तर मग मला पण ही जागा ॲडजस्ट करायची होती, कारण माझ्या ज्या काचेच्या बॉटल होत्या ना त्या वरतीच राहत होत्या आणि त्यांचा रोज वापर पण होत नाही. बाकीचे काही मसाले असतात मी त्यामध्ये काढून ठेवत होते. आणि इथं ह्या कोपऱ्यात मी अशा पिशव्या ठेवत होते, जो की बराच मोठा असा आहे इथं स्पेस. तर ह्या स्पेसमध्ये एकदम बरोबर ते जात होतं आणि एकदम छान तिथं बसत होतं आणि एकदम ट्रॉलीसारखं दिसत होतं तिथं. तर मग मी ते तिथं ठेवलं. आणि ह्या ज्या बरण्या आहेत तर ह्या जामच्या सगळ्या बॉटल आहे. तर ह्या जामच्या बॉटलचा वापर मी हे असा मसाले ठेवायला वगैरे केलेला आहे. आणि किचनवरती ना त्या होत्या तेव्हा ना काही फोडणी वगैरे दिली की त्यावर तेलकट डाग पडायचे, त्यामुळं मग मला यांच्यासाठी जागा करायची होती. आणि मला घर खूप छान ठेवायला आवडतं. असं वाटतं की प्रत्येक वस्तूला एक चांगली व्यवस्थित जागा असावी आणि प्रत्येक स्त्रीलाच वाटत असतं की माझं घर छान असावं. मग ते रेंटचं असो किंवा स्वतःचं असो, घर हे घर असतं आणि जेवढं ते घर स्वच्छ ठेवणार तेवढं घरामध्ये लक्ष्मी नांदते. तर असं म्हणतात, घरात स्वच्छता असेल तर घरात लक्ष्मी नांदते. तर मी पण खूप प्रयत्न करते जिथल्या तिथं वस्तू ठेवायचा, एकदम छान अशा पद्धतीने ठेवायचा. तर मी हे सगळ्या काचेच्या बॉटल आहेत ना त्या तिथं ठेवून घेतल्या. जे माझे काचेचे ग्लास आहेत ते पण ठेवून घेतले आणि मागं पुढं सरकून पाहिलं तर छान सरकायला लागलं होतं. याची जी क्वालिटी आहे ती खूप पण छान नाही आणि खूप पण लो नाही, तर अशी मीडियम आहे. आणि छान दिसत होतं असं ठेवल्याच्या नंतर. आणि ती सगळी जागा मोकळी झाली होती. पहा, इथे पण वरती मोकळी झाली आहे जागा आणि छान वाटत आहे काचेच्या बॉटल यामध्ये ठेवल्यावरती. आणि मी यासाठीच मागवलं होतं. तर खालच्या बाजूला मी पिशवी ठेवली, तर याच्यामध्ये तुम्ही फळं पण ठेवू शकता. पण माझे बॉटल्सच एवढे होते की ते सगळं भरून घेतलं. तर इथं जी जागा होती त्यामध्ये आता मी आतमध्ये सरकून दिलं आणि पहा किती छान दिसत आहे आतमध्ये तिथं. आणि पहिल्यासारखा पसारा पण तिथं दिसत नाही आहे आणि एकदम छान अशा बॉटल तिथं बसलेल्या आहे. जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही आधी पहा, रिव्ह्यू पहा आणि मग घ्या. पण मला हे घ्यायचंच होतं त्यामुळं. आणि हे ना थोडंसं असं वागतंयच. तर तुम्ही पाहिलंच असेल की मी ते ऑर्गनायझर सेट केले आणि इथं ठेवले फ्रीजच्या जवळ. आणि त्याची क्वालिटी पाहिजे तेवढी भारी नाहीये, पण ठीक आहे. मला जो जास्तीचा पसारा राहत होता ह्या रॅकवर किंवा इथं खिडकीमध्ये ज्या बॉटल्स राहत होत्या ना, ज्या की मला रोज लागत नव्हत्या, जे की मसाले मला रोज लागत नव्हते, ते ह्या ज्या इथं जागा होती शिल्लक ह्या जागेमध्ये गेले. त्याच्यामुळे ठीक आहे. पण ना हे असं वागतंय. याची क्वालिटी थोडीशी आणखी चांगली पाहिजे होती, म्हणजे एकदम रपठप असं झालं असतं. पण ठीक आहे. आता हे बघा असं ओढू शकतो. याची चाकं एवढी जास्त भारी चालत नाहीये, त्यामुळं काचेच्या बॉटल्स आहेत, हळूहळू ओढावं लागेल. पण ठीक आहे, हे झाकून पण जात आहे याला ह्या साईडने हे असल्यामुळं असं. आणि ठीक आहे, माझे काही सामान इकडं शिफ्ट झाले, पण परत इथं थोडंसं सामान येणारच आहे, कारण काही माझे जे सामान आहे ते इथं ठेवणार आहे मी. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर आधी ना 2 याचंच मागून पहा. मला असं वाटतं की मी एवढं मोठं मागवलं आणि एवढं 4 याचं मागून पण माझं भरपूर काचेचं सामान वरतीच आहे. आणि याची जी इथली मधली हाईट आहे ना ती खूप आहे. आणि याच्यात आणखी म्हणजे याची जी मधली हाईट आहे ना ही खूप आहे. यात आणखी एक असा कप्पा पाहिजे होता जेणेकरून इथं 2 बसले असते. पण याची ही हाईट खूप दिलेली आहे त्यांनी, जी की एवढी नाही पाहिजे, कारण एवढे मोठे मोठे डबे आपण काही याच्यात ठेवणार नाही प्लॅस्टिकच्या याच्यात. पण ठीक आहे, चला. आता मागं तर काही मी करणार नाही. आता आलंय तर सामान ठेवून देते आणि जेवढ्या दिवस वापरता येईल तेवढ्या दिवस वापरायचा प्रयत्न करते.
इकडे सगळा किचन ओटा मोकळा झाला आणि ही जी रॅक होती तिच्यावर पण बरीचशी जागा मोकळी झाली आहे, इथं खाली आणि इथं वरती. आणि इकडं खिडकीतलं पण सगळा काही बॉटल्स कमी झालेले, ते खिडकीत पण आता पसारा दिसत नाही आहे. आणि असा किचन ओटा सगळा मोकळा मोकळा वाटतोय. आणि हा जो बॉक्स आहे ना, तो मी अजिबात फेकून नाही देणार, कारण हा बॉक्सचा सुद्धा वापर होईल. आणि मी जर नाही वापर केला तर माझा मुलगा झोपेतून उठल्याच्या नंतर म्हणाल की मम्मी खेळणी ठेवायला मला हा बॉक्स दे. त्याच्यामुळं हा बॉक्स आता मी उठल्यावर पाहू, तो जर मागत असेल तर त्याला देऊन टाकील खेळणी ठेवायला, थोडे दिवस खेळायला. आणि जास्त कडक नाही आहे, नाही तर मी याचं काहीतरी बनवलं असतं, पाहूया आता. पण याचा सुद्धा वापर करूनच मग फेकून द्यायचा. चला तर मग तुम्ही पण असा ऑर्गनायझर आवडला असेल तर घेऊ शकता आणि तुमच्या घरात जिथं कुठं छोटी रिकामी जागा असेल तिथं त्याला बसवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.